प्रेक्षकांनो, आज आपण बघणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा रिव्ह्यू. इकडे सगळेजण नाश्ता करायला बसलेले असतात आणि सगळेजण खूप खुश असतात. तेव्हा विक्रम म्हणत असतात, नंदिनी तू खूपच छान नाश्ता बनवला, अगदी पोट भरल्यासारखं वाटलं. इकडे मालिनी म्हणत असते, बाद झालं, माझ्या दोन्ही सुना माझ्याच हातावर हात ठेवून आहे आणि ती ते क्रेडिट स्वतःला घ्यायला बघते. विक्रम म्हणत असतो, असं नाही आहे मालिनी, तुझ्यापेक्षा पण नंदिनीच्या हाताला खूपच चव आहे. ती म्हणते, हो बरोबर आहे, मला पण आज खूप पोट भरल्यासारखं वाटतंय. आणि खरंच नंदिनी बाळा, तू आज नाश्ता बनवला ना, म्हणून आज खूप सगळ्यांचं मन असं तृप्त झालंय. तू जर रोजच असा नाश्ता बनवला ना, सगळे खूप खुश होतील. आणि ती म्हणत असते, बरं आता नाश्ता तर खूप छान झाला, पण तुझ्या आजचा मटणाचा रस्सा झणझणीत होऊन जाऊ दे. आज आज तुझे आई बाबा पण आलेले आहेत, त्या निमित्ताने सगळीच जण जेवून जातील. आणि विक्रम पण म्हणत असतो, हो खरंच नंदिनी, तुझ्या आजचा झणझणीत मटणाचा रस्सा ना आज होऊनच जाऊ दे. इकडे जीवाला आणि सगळ्यांना खूप आनंद होतो. पण जीवा काही त्याच्या चेहऱ्यावर तो आनंद दिसू देत नसतो. आणि तेवढ्यातच पार्थ पण येऊन बसतो आणि पार्थ म्हणतो, काय नंदिनीच्या हातचा मटणाचा रस्सा, अरे यार मी तर आता खूपच छान खाणार. विक्रम म्हणत असतो, बघ हा बोका पण आलाय. आणि तो म्हणत असतो, काय हो बाबा. इकडे मालिनी म्हणत असते, आशाताई एक बॅग आणा आणि जीवाजवळ द्या. आणि जीवा तू त्यामध्ये मस्त मटण घेऊन ये. आशाताई म्हणत असतात, हो जीवा ही बॅग घ्या आणि यामध्ये छान 2 किलो फ्रेश असं मटण घेऊन या. इकडे नंदिनीचे बाबा म्हणत असतात, नको या जेवणामध्ये आमचं नका पकडू, कारण आम्हाला आता निघायचं आहे. नाश्ता वगैरे सगळं व्यवस्थित झालंय. इकडे नंदिनी बाबाकडे बघतच असते आणि तो म्हणतो, चला, तिच्या आईचं नाव शारदा आहे त्यामुळे तो शारदा म्हणतो आणि त्यांना म्हणतो, चला आता आपण निघूया. नंदिनीला म्हणतो, नंदिनी बाळा तू नाश्ता खूप छान केला आहे, चल आता आपल्याला निघायला हवं. इकडे नंदिनी कुणाकडेच बघत नाही, पण ती जीवाकडे बघते आणि तिला डोळ्यातूनच जीवाच्या काय म्हणणं आहे हे कळतं. त्यामुळे ती म्हणते, चला बाबा मी येते तुमच्यासोबत. आणि नंतर म्हणते, चला मी सगळेजण उभे राहतात. आणि नंतर नंदिनी म्हणते, चला बाबा मी तुम्हाला गेटपर्यंत सोडायला येते. इकडे नंदिनीच्या बाबाला आश्चर्याचा धक्काच बसतो की नंदिनी तर आपल्या सोबत आली होती आणि आता ती जायचं नाही म्हणत आहे. इकडे विक्रमला खूपच आनंद होतो. विक्रम म्हणतो, थांब ना, जेवूनच जा ना आता. तो म्हणतो, नाही रे नको, कारण ते एकमेकांचे मित्रच असतात. इकडे सगळेजण बाहेर जायला निघतात, नंदिनीची आई बाबा नंदिनी. आणि विक्रम खूप आनंदात असतो, म्हणतो, मला अगदी सुना खूप छान भेटल्या. फायनली आता नंदिनीही माहेरी जात नाहीये, ती पण इथेच थांबणार. म्हणजे आता सगळं घर आनंदाने भरून जाणार. आणि गाणं गुणगुणत असतो, सुख म्हणजे नक्की काय असतं. आणि मालिनीला पण खूपच आनंद होत असतो. इकडे शारदा म्हणत असते, येते ताई. मालिनी म्हणते, हो आरामाने जा. आणि विक्रम नंदिनी जीवा हे सगळेजण खूप खुश असतात. ते म्हणतात, आपल्या दोन्ही सुना आता घरामध्ये आहेत आणि हे 2 टोंगे बघ ना. आणि इकडे नंतर जीवा आणि पार्थ एकमेकांना बोलत असतात. तेव्हा जीवा म्हणतो, मी ना जाऊन मटण घेऊन येतो. पार्थ म्हणत असतो, अरे नको, मी जातो, कारण ना आता मी माझ्या बायकोला वेळ देऊन झालेला आहे. आता तुझी वेळ आहे, तू आता नंदिनीला वेळ दे. जसं आमच्यामध्ये आता प्रेम थोडंसं खुलतंय, तसं तुमच्यामध्येही खुलू द्या, म्हणजे सगळं खूप सुरळीत होईल. इकडे जीवा त्याला काहीच बोलत नसतो, पण जीवाच्या पण मनामध्ये तेच सुरू असतं की नंदिनीचं आणि त्याचं केव्हा काव्य आणि पार्थसारखं सुरू होतं. पार्थ त्याला सांगत असतो, अरे मी गेलो होतो नंदिनीसोबत. नंदिनी तिच्या बाबांना सांगत होती, बाबा मी आजपर्यंत तुमच्या वयाचा मान ठेवला म्हणून मी तिथे राहत होते, पण या सगळ्यांमध्ये आता जीवाचं प्रेम जिंकलंय बाबा. मला आता नाही यायचंय, मला इथेच राहून जीवासोबतच राहायचंय आणि जीवासाठी प्रत्येक गोष्ट करायची आहे. आता मी फक्त माझ्या संसाराकडे बघणार आहे. इकडे जीवाला धक्काच बसतो.
जीवा म्हणतो, अरे पण ती माझ्यासमोर कुठे बोलली? बोलली असेल तर मग माझ्यासमोर बोलायचं ना. पार्थ म्हणतो, जीवा असं नाही, नंदिनी खूप चांगल्या आहेत आणि त्या खरंच तुझ्यासाठी इथे थांबल्या आहेत. त्यांना ओळख, त्यांना त्रास होऊ देऊ नको कोणत्या पण गोष्टीचा. जीवा काहीही बोलत नसतो, कारण त्याला अजूनही शंका असते नंदिनी खरंच असं बोलले. तो म्हणतो, तुला जर विश्वास नसेल तर नंदिनी का बरं इथे थांबल्या असत्या? त्यांच्या आईबाबासोबत गेल्या नसत्या का? पण त्या फक्त आणि फक्त तुझ्यासाठी इथे थांबल्या आहेत. त्यामुळे तू आता त्यांना कसलाही त्रास होऊ देऊ नको याची काळजी घे. इकडे जीवा विचारच करत असतो, खरंच नंदिनी अशी बोलली असेल का? आणि बोलली असेल तर का? मग माझ्यासमोर का नाही बोलली? इकडे नंदिनी आतमध्ये येते आणि बॅग ठेवते आणि म्हणते, यामध्ये सगळे काव्याचे कपडे आहेत ना? तिला अगदी जीवाचा चेहरा समोर दिसतो, पण जीवाला खूपच ॲटिट्यूड आल्यासारखा जीवा काहीच बोलत नाही आहे सध्या. नंदिनी पण मनातल्या मनात म्हणते, तुम्हाला एवढा भाव खायचा का? तेवढा भाव खा. आता तर मी ना तुमचा हात कधीच सोडणार नाही आणि आत्ताच नाही, आयुष्यभर सोडणार नाही. त्यामुळे तुम्ही जेवढा भाव खातात ना त्यापेक्षा डबलनं मी भाव खाते, पण आता तुमचा हात काही सोडणार नाही. असं ते मनात विचार करत असते आणि तिच्याकडे बघत असते. पण जीवा खूपच भाव खातो आणि तिच्याकडे बघत पण नाही. नंतर एकमेकांची नजर एकमेकांना भिडते आणि ती तिचं काम करत असते. जीवा पण त्याची फाईल वगैरे घेऊन त्याला बाहेर जायचं असतं. तेवढ्यात मालिनी तिथे येते आणि मालिनी म्हणते, जीवा हे काय करतोय तू? ते म्हणतो, अगं पेपर वगैरे उचलत होतो. मालिनी म्हणते, ते सगळं मी बघते, तुम्ही जा ना रूममध्ये, तुम्ही एकमेकांना वेळ द्या. इकडे नंदिनी खूपच लाजते थोडीशी आणि म्हणते, हो आई चालेल, आणि ती पर्स घेते आणि ते वरती जायला निघतात. या दोघांची जोडी पण खूपच सुरेख आहे, जशी पार्थ आणि काव्याची आहे तशी. इकडे या दोघांना जाताना पाहून यांच्या मनामध्ये तर लड्डू फुटतच असतात, पण मालिनीला पण खूप आनंद होतो. इकडे नंदिनी खूपच छान दिसत असते. जाताना ती अगदी जीवाकडे बघतही नाही आणि जिना चढून झाल्याच्या नंतर ते रूमजवळ येतात आणि रूमचा दरवाजा लॉक असतो. नंदिनी इकडे चेहरा करून उभी असते आणि तिला वाटत असतं जीवाने तिला म्हणावं की चल रूममध्ये, पण जीवा काही बोलत नसतो. जीवा म्हणत असतो, खूप केलं मी तुझ्यासाठी, 21 दिवस अगदी बाहेर थंडीमध्ये झोपलो, रिक्षामध्ये झोपलो, पण तुला त्याची काहीच पर्वा नाहीये. अजूनही तू तुझा अबोला सोडत नाही आहेस. नंदिनी म्हणते, मीही तुमच्यासाठी काही कमी नाही केलं. मी पण अवघडल्यासारखी सोप्यावरच झोपलेली असायची. इकडे जीवा मनातल्या मनात बोलतच असतो. नंदिनी म्हणते, यांनी मला म्हणायला हवं की रूममध्ये जायचं, तेव्हाच आमचं आता प्रेम खुलत जाईल. आणि मला आता खाली नाही झोपायचंय, आता कॉटवर झोपायचंय मस्त हात पसरून. इकडे जीवा पण म्हणत असतो, मला पण आता निवांत हात पसरवून कॉटवर झोपायचंय. नंदिनी म्हणत असते की माझ्या हातावर यांचं डोकं ठेवून मला यांच्याशी खूप गप्पा मारायच्या आहे, खूप काही मनातलं शेअर करायचंय, पण हे जेव्हा बोलतील तेव्हाच ना. पण जीवा काही बोलतच नसतो. इकडे नंदिनी म्हणते, मलाच यांना विचारायला हवं आता. आणि याचा ॲटिट्यूड काही कमीच होत नाहीये ते बघून नंदिनी म्हणते, अहो ऐका. तो म्हणतो, आत्ता आली ना वळणावर, कशी तेव्हापासून अबोल्याने माझ्याकडे बघत आहे. अशी बोलली तर मी काही हिला नाही म्हणणार आहे का रूममध्ये यायला? ते म्हणते, अहो ऐका ना, मी ना इथेच थांबते. तो मनात म्हणतो की इथेच थांबायचं होतं तर वर यायची तसदी तरी कशाला घेतली. आणि हे असं करत करत अगदी रूममध्ये जातात. नंतर इकडे काव्यासाठी फ्रूट सॅलड बनत असतो. मालिनी म्हणते, अरे बापरे, बायको बिमार आहे तर नवरा अगदी तिच्यासाठी फ्रूट्स सॅलड वगैरे बनवून नेतोय. मालिनी म्हणत असते, अरे बनवा बनवा, पण मला तुमचं हेच कळत नाही की एक जर प्रेम दाखवत असतो तर एकाचं का प्रेम खुलत नाही? एक खो करून बसलेला असतो. असं का आहे तुमच्यामध्ये? याचंच गणित मला कळत नाहीये. पार्थ म्हणतो, अगं आई, आता इथून पुढे असं नाही होणार. मालिनी म्हणत असते,
पण तू फ्रूट सॅलड बनवतोय, पण तिला आवडेल का? तो म्हणतो मग का नाही आवडणार, मी अगदी त्यामध्ये खूप छान पद्धतीने सगळे फ्रूट्स ॲड करतोय आणि खूप प्रेमाने बनवतोय, मग आवडेलच ना त्यांना. मालिनी म्हणत असते, हो हो आवडेल बाबा, बनव तू, तुला जसं हवं तसं बनव. आणि तुमच्या या अशा प्रेम बघून मला पण खूप आनंद होतोय की माझी मुलं अगदी त्यांच्या वडिलाच्या संस्कारावर चालत आहेत. तो म्हणतो, पण मला हे विचारायचं आहे, तू चाफ्याचं फुलाबद्दल काय सांगत होती? ती म्हणते, अरे तुझे पप्पा आहेत ना, ते मला चाफ्याचं फूल द्यायचे आणि चाफ्याचं फूल घेतल्यानंतर मी माझ्या मैत्रिणीसोबत लगेच घरी नाही जायचं, तर त्यांचे लेक्चर होऊन नंतर ती मला भेटणार, असं आमचं चालत असायचं. आणि तिला खूप हसायला येतं. पार्थ म्हणतो, अरे वा, तुमची लव्ह स्टोरी तर अगदी छानच होती. मालिनी म्हणत असते, हो रे, खूप छान होती, पण तुमचं दोघांचं यामध्ये मला असं काहीच दिसत नाही. एक चांगला वागायला लागलो की एक रुसून बसतो. इकडे नंदिनी पण खाली येते आणि विचार करायला लागते आणि म्हणते, हे बघ ना, आली आता नंदिनी पण. या बाईचं पण काय सुरू आहे काहीच माहिती नाही. नंदिनी म्हणत असते, अहो आई, आमचं ना आता खूप छान सुरू आहे, अगदी तुम्हाला वाटतंय ना तसंच. पण नंदिनी त्यांच्यामध्ये नेमकं अजून अबोलाच आहे हे काही मालिनीला कळू देत नसते. पण मालिनीला तिचं बोलणं खरं वाटायला लागतं आणि ती पण खूप खुश होते. ती म्हणते, खरंच तुमच्यामध्ये खूप गोडीगुलाबीने सुरू आहे सगळं? नंदिनी म्हणते, हो आई, खरंच. आता आम्ही कोणीही एकमेकांपासून लांब जाणार नाही आहोत आणि एकमेकांच्या प्रेमाचा आदर करून एकमेकांसोबत आयुष्य घालवणार आहोत. इकडे मालिनीला खूपच आनंद होत असतो. नंदिनी म्हणत असते, पण आई, जीवाचा थोडा अजूनही राग आहे, पण तो लवकरच जाईल. इकडे पार्थ म्हणत असतो, विचार करत असतो की मी बनवलेलं सॅलड काव्याला आवडेल की नाही. मालिनी म्हणत असते, बघ ना. आणि तो म्हणतो, वेलची पूड कुठे ग? इकडे तो म्हणत असतो, अरे पण फ्रूट सॅलडमध्ये कोणी वेलची पूड घालतं का? लगेच आत्या आणि रम्या इकडे बसलेले असतात आणि रम्या ते सेब चाकूला लावून तसंच खात असते. इकडे आत्याला कळतं की रम्याच्या मनामध्ये काहीतरी वेगळंच सुरू आहे आणि तिला कुठल्या तरी गोष्टीचा त्रास होत आहे. ती म्हणते, का ग रम्या, काव्य हॉस्पिटलमधून आल्यापासून तो अगदी गप्पच आहे. तर ती म्हणते, अगं मम्मा, ही वादळापूर्वीची शांतता आहे. आता बघ ना तुम्ही काय करते ते. आता बघ, पार्थ तिच्यासाठी खूप लाडाने सॅलड वगैरे बनवत आहे ना, तर आता तो त्याच्यामध्ये तिची आवडती वेलची पूड घालणार आणि मी त्या वेलची पूडच्या डब्बीमध्ये विष तयार करून ठेवलंय. ती म्हणत असते, अगं हे काय बोलती तू? आणि तिला पण थोडा आनंद होत असतो. आत्या म्हणत असते, अगं पण तिच्या जीवाला परत धोका झाला तर तू आणि पार्थ एकत्र नाही येणार बाळा, तुमच्या मध्ये अजून दुरावा येऊ शकतो. रम्या म्हणत असते, आता बघच मम्मा तू, मी यांच्यामध्ये कसा दुरावा आणण्याचा प्रयत्न करते. लगेच इकडे पार्थ म्हणत असतो, वेलची पूड कुठे ठेवली ग मम्मा? इकडे ती म्हणते, तुला कसं माहिती की काव्याला वेलची पूड घातलेल्या सगळ्याच गोष्टी आवडतात? तो म्हणतो, तो नंदिनीकडे हात करतो आणि म्हणतो, या आहेत ना. ती म्हणते, अरे वा, तू तर आपल्या बहिणीच्या सगळ्या आवडीनिवडी तिच्या नवऱ्याशी शेअर केल्या. नंदिनी खूप हसायला लागते आणि म्हणते, हो आई, कारण मला आता यांच्यामध्ये कसलंही दुरावा येऊ द्यायचा नाही आहे आणि त्यामुळे मी काव्याला ज्या गोष्टी आवडतात त्या सगळ्या पार्थला सांगून दिलेल्या आहेत. आणि ती वेलची पूडची डब्बी घेऊन येते आणि तो वेलची पूड मिक्स पण करतो त्यामध्ये आणि काव्यासाठी घेऊन जायला निघतो. या दोघी पण त्याला चिडवत असतात, अरे बापरे, किती छान नवरा होण्याचा प्रयत्न करत आहे पार्थ. तो म्हणतो, मग माझी बायको, आताच तिला खरी माझी गरज आहे, कारण तिच्यावर खूप मोठं संकट कोसळलं होतं आणि या सगळ्यांमधून तिचा जीव वाचला आहे. त्यामुळे मला आता तिची खूप काळजी घ्यायची आहे. ती म्हणते, घे बाबा, घे एकदाच आणि घेऊन जा तिच्यासोबत तिच्यासाठी.
तो इकडे रूममध्ये येतो तर काव्या तिथे बसलेली असते आणि त्याला खूप असं प्राऊड फील होत असतो की मी काव्यासाठी हे बनवून आणलंय वगैरे. आणि तो इथे बसतो. काव्या म्हणत असते, अरे हा बोका तर खूपच लाडात आलाय, पण मला याच्याबद्दल काहीतरी धोका वाटतोय. पार्थ म्हणत असतो, धोका वगैरे काही नाही, हे माझं प्रेम आहे. इकडे रम्या ती डब्बी बघून म्हणत असते की आता सगळ्या फळांच्या मिक्स केलेल्या बियांचं जे मी पावडर करून ठेवली आहे ते विष काव्याच्या पोटामध्ये जाऊन काव्याला नक्कीच विषबाधा होणार आणि ते कुणाला कळणार पण नाही. इकडे पार्थ म्हणत असतो, घ्या ना काव्या, खा ना. काव्या म्हणत असते, हे कुणी बनवलंय? हे त्यांच्याकडे नेऊन द्या आणि ज्या हातांनी बनवलंय ना त्यांनी ते हात छाटायला सांगा. पार्थ म्हणत असतो, अहो मीच बनवलंय तुमच्यासाठी एवढ्या प्रेमाने आणि तुम्ही माझेच हात छटायला सांगताय. इकडे काव्या म्हणत असते, काय उपयोग मग त्याचा? फक्त बनवून आणलं आणि खाऊ कोण घालणार ते? इकडे पार्थ म्हणत असतो, तसंच बोलायचं ना मग डायरेक्ट खाऊ घाला म्हणून. अरे या माजरीला तर. आणि तो तिला प्रेमाने भरवू लागतो. पण आता काव्याने टाकलेल्या पावडरीमुळे, रम्याने मिक्स केलेल्या पावडरीमुळे काव्याला काही त्रास होईल का हे बघणं आता रंजक ठरणार आहे. आणि तुम्हाला जर मालिकेचा रिव्ह्यू आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.